सगळ्या दरम्यान सध्या भारताचा एक मोठा शत्रू पाकिस्तानमधल्या एका हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजतोय। गंभीररित्या जखमी झालेला दहशतवादी आमिर हमजा याच्यावर लाहोरमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत। मुंबईवरती दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचणाऱ्या हमजाला अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या कृत्यांची शिक्षा दिली आहे। दहशतवादाचा क्रूर चेहरा असलेला आमिर हमजा गंभीर जखमी झालाय। हाफिज सईदचा राईट हँड असलेल्या हमजाच्या शरीरावर अनेक जखमा झाल्यात। गंभीर जखमी झालेला आमिर हमजा कोणत्याही क्षणी मान टाकू शकतो। मात्र आमिर हमजावर कोणी गोळी झाडली हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही। पण गोळीबार करणारे हात त्याच अज्ञात हल्लेखोरांचे होते ज्यांनी आतापर्यंत भारताच्या अनेक शत्रूंना संपवण्याचं काम केलंय। आमिर हमजा हा पाकिस्तानातील पंजाब प्रांतातल्या गुजरानवालाचा रहिवासी होता। लष्कर-ए-तैबाच्या संस्थापकांमध्ये हमजाचा समावेश होता। भारतात दहशतवादी कृत्य करून अशांतता निर्माण करण्याचा लष्कर-ए-तैबाचा हेतू होता। मुंबई हल्ल्यांचा मास्टरमाइंड हाफिज सईद तर हमजाला विचारल्याशिवाय कोणतंही काम करत नव्हता। मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात आमिर हमजाचाही हात होता। काश्मीरमधील अनेक हल्ल्यांचा हमजा मास्टरमाइंड होता। दहशतवाद्यांसाठी फंड गोळा करणे आणि नव्या दहशतवाद्यांना भरती करण्याचं कृत्य हमजा करत होता। परिणामी अमेरिकेनं 2012 मध्ये हमजाला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं होतं। दहशतवादी कृत्यासाठी तरुणांचं ब्रेन वॉश करण्याचं कामही आमिर हमजा करत होता। लष्कर-ए-तैबाचा हमजा हा एक उच्चपदीय कार्यकर्ता होता। जवळपास तो नंबर 3 वर किंवा नंबर 4 वर होता। त्याच्यावर आंतरराष्ट्रीय इनामसुद्धा घोषित झालेला आहे। आता त्याला लाहोरमध्ये कोणी मारलं आणि कसं मारलं हे काही कळत नाही आहे। हा कदाचित भारताचा जो एक अज्ञात मित्र आहे, जो परदेशांमध्ये आपली कार्य करतो आहे, त्याच्यापैकी एक असावा असं मला वाटतं। आमिर हमजा गंभीर जखमी झालाय, पण लष्कर-ए-तैबानं यावर चुप्पी साधली आहे। पाकिस्तानच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हमजावर उपचार सुरू आहेत। हमजावर हल्ले करणाऱ्यांचे चेहरे अजून स्पष्ट झालेले नाहीत, पण हे तेच अज्ञात हात असावे जे मागील काही वर्षांपासून दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्यांची शिक्षा देत आहेत। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।